श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. महाशिवरात्रीला आपण शिवलिंगाची विशेष पूजा करत असतो. पंचगव्य, गाईचे दूध, तूप, त्याचबरोबर दही याचपासून तयार करून आपण पंचगव्यांपासून शिवलिंगाचा अभिषेक करत असतो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि त्याचबरोबर साखर हे सर्व आपण शिवलिंगावरती अर्पण करत असतो. त्यानंतर धोत्रा, बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून आपण महादेवाची पूजा करत असतो. महाशिवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी आपण केलेल्या उपायांचं आणि केलेल्या सेवेचं खूप चांगलं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. महाशिवरात्र यंदा 2025 मध्ये ही 26 फेब्रुवारी रोजी असणार आहे, म्हणजेच बुधवारी. आणि या दिवशी आपल्याला नारळाचा एक उपाय करायचा आहे. नारळ जे असतं तर ते महादेवांना अतिशय प्रिय असतं आणि जर आपण आपल्या घरातील सर्व दुःख, दोष, अडचणी, दारिद्र्य दूर करण्यासाठी, त्याचबरोबर वर्षभर महादेवांची आपल्यावरती आर्थिक भरभराट राहावी, आपल्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता नसावी, आपल्या घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर नक्कीच आपण महाशिवरात्रीला हा जो एक नारळाचा उपाय आहे तर तो करायला पाहिजे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या तर त्या पूर्ण होतील. त्याचबरोबर घरामध्ये असणारं दारिद्र्य जे आहे तर ते दूर होईल. घरामध्ये येणारा पैसा हा स्थिर आणि अखंड राहील. त्यामुळे नक्कीच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर महादेवांची तुमच्या कुटुंबावरती आर्थिक भरभराट होण्यासाठी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिव मंदिरात 11 दिवे लावल्याने, आपल्या मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने नोकरी व्यवसायात प्रगती होत असते. महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. रात्री जागरण करताना तुम्ही शिवपुराण, शिवसहस्रनाम, शिवविवाह कथा, त्याचबरोबर दारिद्र्य दोन स्तोत्र, श्री शिवाय नमस्तुभ्यम या कोणत्याही पैकी एका स्तोत्राचं किंवा मंत्रांचं पठण करू शकता. लक्षात ठेवा, महाशिवरात्रीच्या दिवशी जसे भोलेनाथ हे सांब सदाशिव आहेत, आपल्या छोट्याशा भक्तीला सुद्धा ते खूप लवकर प्रसन्न होत असतात, तसेच त्यांच्या पूजेचे जे नियम आहेत तर ते सुद्धा अगदी कडक आहेत. त्यामुळे ते लवकर क्रोधित देखील होत असतात. त्यामुळे पूजेचे नियम हे आपण नक्कीच पाळायला पाहिजे. हे नियम कोणते आहे यावरती बरेचसे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ हे बघायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर नारळाचा हा उपाय आवर्जून करा. नारळ जे असतं तर ते आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्वाचं मानलं जातं. या नारळामध्ये सर्वांनाच माहीत आहे की 33 कोटी देवी देवतांचं प्रतीक हे नारळ असतं आणि नारळ हे ज्यावेळेस आपण देवांना अर्पण करतो त्यावेळेस आपल्या घरातील सर्व दोष दूर होतात, दारिद्र्य दूर होतं आणि त्याचबरोबर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होत असतात. तर अशाच पद्धतीने हा नारळाचा एक उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कशासाठी करायचा आहे ते आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया. तर बघा, तुमच्या मनात खूप कठीणातील कठीण इच्छा आहे. मग तुमची ती इच्छा शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा नोकरी संबंधितची असेल. घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादवाद होत असेल, घरामध्ये तुम्हाला पैशांच्या काही अडचणी येत असेल, सतत घरामध्ये तुम्हाला नकारात्मक शक्ती जी आहे तर ती जाणवत असेल, घरामध्ये जो येणारा पैसा आहे तर तो स्थिर राहत नसेल, घरामध्ये काहीतरी दोष, अडचणी, दारिद्र्य सतत चालू असेल, पैशाला पैसा टिकत नसेल, तुम्ही कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, त्याचबरोबर तुमच्या कष्टाला, तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, व्यापार, व्यवसाय, नोकरी, शेती जे काही तुम्ही काम करताय त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल आणि एखादं जर घरामध्ये शुभ कार्य आहे आणि त्या शुभ कार्यांमध्ये सतत अडचणी येत असेल, घरामध्ये आपण महिन्याला लाख लाख रुपये पैसा कमवतो पण तो पैसा आपल्या हातामध्ये महिना संपेपर्यंत सुद्धा टिकत नसेल, तर ह्या ज्या सर्व समस्या आहेत तर ह्या का होत असतात? कारण कुठेतरी आपल्या कुंडलीमध्ये
घरामध्ये पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष तयार झालेले असतात, कुठेतरी घरामध्ये नकारात्मक शक्ती तयार झालेली असते। त्यासाठी ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात, या पवित्र तिथींवरती हे उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात। तर महाशिवरात्रीच्या दिवशी एक नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही करून बघा, तुमची कोणतीही अडचण असेल तर ती नक्कीच दूर होईल। तर बघा, हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण सर्वात प्रथम बघणार आहोत। या उपायासाठी तुम्हाला एक अख्खा सगट जो नारळ असतो, जटावाला नारळ असतो, तर तो घ्यायचा आहे। त्याला वरती शेंडी देखील असावी, हे लक्षात ठेवा। त्यानंतर आता हा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल त्या वेळेमध्ये करायचा आहे, किंवा तुम्हाला संध्याकाळी टाइम असेल तर तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता। तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता ज्या वेळेस तुम्हाला टाइम असेल। पृथ्वी तलावरती महाशिवरात्रीच्या दिवशी शिव पार्वती तत्व हे अनेक पटीमध्ये सक्रिय प्रमाणामध्ये असतात, आणि ज्या वेळेस या तत्वांचा आपल्याला फायदा होतो, ज्यावेळेस आपण हे उपाय करत असतो, तर नारळ घेत असताना तो जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी नारळ असेल पण तुम्ही जर तो पूजेमध्ये वापरलेला नसेल, असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे। जर पूजेमध्ये वापरलेला नारळ तुमच्या घरामध्ये असेल तर तो आपल्याला घ्यायचा नाही, त्यामुळे नवीन नारळ तुम्ही खरेदी करून आणला तर अतिशय उत्तम राहील। त्यानंतर नारळामध्ये खरेदी करून आणत असताना व्यवस्थित त्यामध्ये पाणी सुद्धा पाहिजे, म्हणजे पाण्याने भरलेला नारळ असेल तर खूप छान याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील। सर्वात प्रथम काय करायचं आहे तर देवघरासमोर बसायचं आहे। देवघरासमोर बसल्यानंतर थोड्याशा तुम्हाला कुंकवामध्ये पाणी मिक्स करायचं आहे। देवघरामध्ये एक छान दिवा लावून घ्यायचा आहे, आणि त्या नारळावरती तुम्हाला स्वास्तिकचं जे चिन्ह असतं तर ते काढायचं आहे। एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे, त्यावरती हे नारळ ठेवायचं आहे। त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी जी असते ना तर ती आपल्याला त्यासोबत ठेवायची आहे, आणि त्याचबरोबर एक सफेद कलरचा पेपर घ्यायचा आहे। त्या पेपरवरती तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल, तुमची धनप्राप्ती, नोकरी प्राप्ती, कर्जमुक्ती, दारिद्र्य दूर करणे, मुलांच्या संबंधित, पतीच्या संबंधित, घराच्या संबंधित तुमची जी काही इच्छा असेल तर त्या पेपरवरती तुम्हाला हिरव्या कलरच्या पेनने तुमची ती इच्छा लिहायची आहे। तुमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला लिहायची आहे, म्हणजे मला नोकरी मिळालेली आहे, माझा पगार जो आहे तर तो वाढलेला आहे, अशा पद्धतीत तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला हा जो पेपर आहे तर तो त्या नारळासोबत ठेवायचा आहे। नंतर याची जी एक पोटली आहे तर ती तुम्हाला बांधून घ्यायची आहे, आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरातून हे जे नारळ आहे तर ते फिरवायचं आहे। आपलं हॉल असेल, किचन असेल, आपलं बेडरूम असेल, संपूर्ण घरातून फिरवायचं आहे। आणि फिरवत असताना माझ्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण झालेली अशा पद्धतीचा भाव ठेवायचा। त्यानंतर परत देवघरासमोर यायचं, आणि दारिद्र्य दहन स्तोत्राचं तुम्हाला एकदा त्या नारळावरती सेवा करायची। हे नारळ आपल्या दोन्ही हातांमध्ये घ्यायचं, देवघरासमोर बसायचं, आणि दारिद्र्य दहन स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे। एकदा म्हणून झालं की त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर यायचं। घराच्या बाहेर आल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे बेलपत्रीचं झाड असेल, म्हणजेच बेलाचं झाड हे सर्वांच्याच आजूबाजूला असतंच, जर नसेल तर मग वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे नारळ सोडायचं आहे। वाहतं पाणी नसेल तर बेलाच्या झाडाखाली तुम्हाला हे नारळ जे आहे तर ते ठेवून यायचं आहे। बेलाच्या झाडामध्ये साक्षात आदिमाया, आदिशक्ती, जगतजननीचा निवास असतो, आणि ज्यावेळेस महादेवांचं नाव घेऊन आपण हे नारळ तिथं ठेवतो त्यावेळेस आपली ती इच्छा आदिमाया ही नक्कीच पूर्ण करते। इतका प्रभावी असा हा उपाय तुम्ही एकदा करून बघा। जर बेलाचं झाड नसेल तर वाहत्या पाण्याखाली तुम्ही सोडू शकता। अशा पद्धतीने 2 पर्याय मी तुम्हाला दिलेले आहे। तुम्ही नक्की हा जो उपाय आहे तर तो करून बघा, याचे खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।